गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत. मागच्या पाठामध्ये पिरियडमध्ये आपण मुख्यतः सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रणामध्ये भूमिभरण स्थळ याचा वापर करून कशा प्रकारे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं जातं हे पाहिलं. त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन, जे आपल्या कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी असेल किंवा आपल्या पूर्ण गावाचं मिळून जिथं गाव लेवलवरचं जे सांडपाणी असतं त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी कशा प्रकारे सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो हे आपण पाहिलं. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापनामध्ये मुख्यतः आपण फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू याचा वापर केला जातो हे पण पाहिलं. त्यानंतर याच प्रदूषण नियंत्रणावरचा वेगळा आणि आता खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणारं जे क्षेत्र आहे, जिथं सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो, ते क्षेत्र आहे स्वच्छ तंत्रज्ञान, क्लीन टेक्नॉलॉजी. स्वच्छ तंत्रज्ञान. आता जसं जसं मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, मग जेवढं माणूस तंत्रज्ञानाचा अधिक वापर करतो तेवढं तिथं प्रदूषणाचं प्रमाणसुद्धा वाढत जातं. आणि हे तंत्रज्ञानाचा वापर करणं अनिवार्य पण झालेलं आहे. वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर त्यांच्या तेवढ्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचं सहकार्य घेतलंच पाहिजे. आणि तंत्रज्ञानाचा सहकार घेतलं की मग प्रदूषके येणारच. आणि परत त्याच्यावर आपण काहीतरी उपाय आपण म्हणजे शोधून काढला पाहिजे. आणि त्याच्यावरचाच एक उपाय जे आहे ते म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान. आणि या स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये सूक्ष्मजीवाचा वापर करून तंत्रज्ञान म्हणजे आपलं पर्यावरण जे आहे ते पर्यावरण आपण स्वच्छ ठेवू शकतो. या सूक्ष्मजीवाचा वापर करून आपण हवा, जमीन, पाणी यांचं प्रदूषण आपण कमी करू शकतो. मग काही सूक्ष्मजीव असतात, आता उदाहरणादाखल काही सूक्ष्मजीव असे आहेत जे सूक्ष्मजीव इंधनातून गंधक काढून घेतात. गंधक हा इंधनामध्ये जो घटक असतो, मग त्यामुळं काय होतं, इंधनातून गंधक काढून घेतल्यामुळं हवेचं प्रदूषण कमी होतं. कारण इंधनामध्ये जर गंधक असेल, यस असेल इंधनामध्ये, तर हा यस ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून SO2 किंवा SO3 सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड हे वायू विषारी वायू बाहेर पडतात. आणि त्याच्यातलं जर आपण गंधकच काढून घेतलं तर हे वायू तयार होणार नाहीत आणि आपला परिसर जो आहे तो काही प्रमाणामध्ये आपण प्रदूषणमुक्त ठेवू शकतो. तर असे काही सूक्ष्मजीव आहेत जे सूक्ष्मजीव काय करतात, इंधनातून गंधक काढून घेतात. याशिवाय हलक्या प्रतीचे जे धातू असतात त्या धातूमध्ये लोखंड असेल, तांबे असेल, आर्सेनिक, मुख्यतः आर्सेनिक आहे, युरेनियम आहे, जस्त आहे, असे जड धातू असतात जे पर्यावरणामध्ये झिरपतात. लक्षात, जड असल्यामुळं जमिनीमध्येच राहतात ते आणि ते खाली मातीमध्ये झिरपतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भूप्रदूषण होतं, मातीचं प्रदूषण होतं. मग काही सूक्ष्मजीव असे आहेत, उदाहरणादाखल थायोबॅसिलस, थायोबॅसिलस आणि सल्फोलोबस. सल्फोलोबस हे जीवाणू असे आहेत, ते जीवाणू काय करतात, या धातूचं म्हणजे जमिनीमध्ये झिरपण्यापूर्वीच त्याचं संयोगामध्ये रूपांतर करतात. Fe आहे त्याचं FeO मध्ये रूपांतर करतात, Cu असेल CO मध्ये रूपांतर करतात. त्याच्यानंतर आर्सेनिक आहे किंवा युरेनियम बघितलं, युरेनियमच्या संयुगामध्ये रूपांतर केलं जातं. मग त्यामुळं काय होतं, हे धातू रूपात राहत नाही. आणि हे सगळे जे घटक आहेत, हे घटक वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा आवश्यक आहेत. लोह तुम्हाला पाहिजे असतं, तांबे तुम्हाला कॉपर
पाहिजे असतं, अन्न घटकामध्ये झिंक पाहिजे असतं, आर्सेनिक पाहिजे असतं. आर्सेनिक हा विषारी धातू म्हणून ओळखला जातो. युरेनियम हा सुद्धा किरणोत्सारी पदार्थ आहे. पण काही हे जे महत्त्वाचे धातू आहे ते आवश्यक असतात. पण वनस्पतींना काय असतं, आपण बघितलं नायट्रोजन जे रेणूच्या रूपात असतं ते नायट्रोजन रेणूच्या रूपात वनस्पतीला घेता येत नाही. त्या नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करणं गरजेचं असतं. मग तसंच हे जे FeCu वगैरे जे आहेत जड धातू आहेत, आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मध्यम कमी क्रियाशील धातूमध्ये त्याचा समावेश होत असतो. तर ही जी मूलद्रव्ये आहेत ही मूलद्रव्ये संयुगाच्या रूपात जर असतील तर ती वनस्पतींना घेता येतात. मग हे संयुगामध्ये रूपांतर करण्याचं कार्य हे सूक्ष्मजीव करत असतात. असे स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे सूक्ष्मजीव आपण बघितले. एक इंधनातून गंधक काढून टाकणारे सूक्ष्मजीव आणि दुसरं जे आपले धातुके असतात, धातुकामध्ये असणारे FeCu किंवा आर्सेनिक, युरेनियम यासारखे जड धातू काय करतात, ते झिरपण्यापूर्वी जमिनीमध्ये झिरपण्यापूर्वीच त्याचं संयुगामध्ये रूपांतर करतात आणि आपलं भूप्रदूषण आणि वायू प्रदूषण होण्यापासून ते वाचवत असतात. तर असं स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये त्याचा तिथं उपयोग होतो. यापेक्षा अजून महत्त्वाचं जे आहे सूक्ष्मजीवाचा वापर जे आहे हे मुख्यतः समुद्रावरती केला जातो. समुद्रात खूपदा तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे ऐकता तुम्ही की म्हणजे समुद्रामध्ये तेल गळती झालेली असते किंवा झाली की हजारो मासे किंवा इतर जलीय प्राणी जे असतात ते मृत पावल्यामुळं समुद्राच्या काठावर येत असतात. मग हे असंख्य प्राणी वगैरे जलीय प्राणी का मरतात? कारण त्याच्यावर जर पेट्रोलियम पदार्थाचा, तेलाचा वगैरे तवंग निर्माण झाला तर ते प्राणी मरतात. मग हे तवंग निर्माण झाल्यामुळं काय होतं? तर हे तवंग निर्माण झाल्यामुळं आता आपल्याला माहिती की पाण्यापेक्षा तेल हे वजनानं हलकं आहे. मग ते तेल काय होतं? पाण्याच्या वर जमा होतं आणि त्याच्यामुळं हवेतील ऑक्सिजनचा आणि पाण्यातील ह्याचा संपर्क तुटतो. मग जलीय प्राण्यांना जे समुद्राखाली आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजनच्या अभावी काय होतात, ते प्राणी मरतात आणि मेल्यामुळं मग ते आता त्याचा पूर्ण परिणाम अन्न साखळीवर होतो. ते प्राणी समजा कुजले, तिथंच हे झाले की त्या समुद्राच्या पाण्याला दुर्गंधी येते, हो की नाही? आणि इतर दुसऱ्या सूक्ष्मजीवावर, अन्न साखळीवर त्याचा परिणाम होऊन इतर प्राण्यांची संख्या तिथं कमी होते. म्हणून हे तेल गळती झाली असता पूर्ण म्हणजे त्या अन्न साखळीवरच नाही तर त्या समुद्राचे मासे वगैरे खाणारे कित्येक करोडो माणसं आहेत. मग त्यांना त्यांचं अन्न कमी प्रमाणामध्ये मिळणार. मग त्या प्राण्यांवर त्याच्या म्हणजे भूपातळीवर जे प्राणी वनस्पती आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होणार. म्हणजे अशी पूर्णच परिसंस्थेतील अन्न साखळी जी आहे ती बिघडण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा एखाद्या ठिकाणी समुद्रामध्ये एखाद्या वेळेस पेट्रोलियमची गळती होते, आता आपण बघतो की आपल्याला जे पेट्रोल डिझेल वगैरे लागत असतात आपण ते आयात करत असतो, है ना? त्याच्यामुळं मग हे आयात होण्याचा मार्ग हे समुद्रामार्फत ते येत असतात पेट्रोल डिझेल वगैरे भारतामध्ये. मग ते तर करणं, वाहतूक करणे तर गरजेचंच आहे आणि काही वेळेस अपघातानं मग तेल गळती होते. मग ही तेल गळती झाली असता तिथं काही सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो ज्याचं नाव आहे अल्निकोहोरॅक्स बॉर्क्युमेन्सिस. अल्कॅनी होरॅक्स बॉर्क्युमेन्सिस. आणि दुसरं एक महत्त्वाचं जीवाणू आहे सुडोमोनास. नाव तुम्ही ऐकलं असेल, सुडोमोनास. याचे बरेचसे समूह आहेत पण त्याच्यापैकी पिरिमिडिन्स, सुडोमोनास पिरिमिडिन्स या जीवाणूंचा तिथं तेलाचा तवंग दूर करण्यासाठी उपयोग होतो. मग हे काय करतात, तेलामध्ये जे कार्बनी घटक असतात ते कार्बनी घटक त्या तेलाचं
तिथं विनॉक्सिशेशन क्रियेने अपघटन करतात आणि अपघटन केल्यानंतर तिथं त्या तेलापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये मिसळला जातो आणि पाणी तिथं समुद्रामध्ये राहतं. मग अशा प्रकारे ह्या तेलाचा तवंग दूर करण्यासाठी, ज्या तवंगामुळं तिथल्या समुद्रातल्या सर्व सजीवाचं अस्तित्व धोक्यात आलेलं असतं, तो दूर करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. तर असे हे जे सूक्ष्मजीव आहेत त्याला एकत्रितमध्ये HCB म्हणतात. HCB. H म्हणजे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक. C म्हणजे क्लास्टिक आणि B म्हणजे बॅक्टेरिया. हायड्रोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. मग याचा वापर करून तेलाचा तवंग हा दूर केला जातो. त्याचं अपघटन करतात तेलातले हायड्रोकार्बनचं आणि अपघटन करून तो तवंग तिथं दूर केला जातो. तर अशा प्रकारे समुद्रामध्ये तेल गळती झाली असता या HCB बॅक्टेरियाचा वापर करून तिथं शुद्धीकरण केलं जातं. त्यानंतर आपण बघतो आता मुख्यतः आपल्याकडे अगदी सभोवताली प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसतात. मग ते प्लॅस्टिकच्या बाटल्या अगदी पाण्यापासून, दैनंदिन जीवनापासून आपण आता प्लॅस्टिकचा वापर करतो. पाण्याची बॉटल असेल पिण्यासाठी, साठवण्यासाठी. त्याच्यानंतर बरेचसे अन्नपदार्थ आपण साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग करतो. तर हे प्लॅस्टिकचे बॉटल जे असतात ते प्लॅस्टिकचे बॉटल PET पासून बनलेले असतात. PET. PET म्हणजे पॉलीइथिलीन. P म्हणजे पॉली. इथिलीनच्या पॉली म्हणजे अनेक. इथिलीनच्या अनेक रेणूपासून बनलेला पॉलीइथिलीन टेरॅफ्थेलेट. पॉलीइथिलीन टेरॅफ्थेलेट पॉलिस्टर. पॉलिस्टर शब्द ऐकला आहे ना, बऱ्याचदा कपड्याच्या बाबतीमध्ये वगैरे ऐकला असेल, पॉलिस्टरचे कपडे वगैरे. पॉली म्हणजे अनेक. इस्टर हा एक कार्बनी संयुग आहे. पॉली म्हणजे अनेक इस्टराच्या रेणूपासून बनलेला. तर ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या आहेत, ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या ह्या PET पासून तयार झालेल्या असतात. PET म्हणजे पॉलीइथिलीन टेरॅफ्थेलेट पॉलिस्टर. तर हे PET पासून बनवल्यामुळं म्हणजे रासायनिक पदार्थ आहे त्या पदार्थापासून बनल्यामुळं आपण बघतो की हे अविघटनशील पदार्थ आहेत. हे PET जे आहे हे PET मानवनिर्मित पदार्थ आहे आणि मानवनिर्मित पदार्थाचं विघटन हे सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने आधी होत नव्हतं. पण त्या सूक्ष्मजीवाचा अभ्यास करून असे काही सूक्ष्मजीव हुडकून काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये ह्या प्लॅस्टिकचं विघटन घडवून आणण्याची क्षमता असते. प्लॅस्टिकचं विघटन घडवून आणण्याची. म्हणून तुम्ही पहा आता आधी सुरुवातीला प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा काचेच्या वस्तू, फुटक्या वस्तू वगैरे घेतल्या जायच्या नाहीत. आता तुमच्या लहानपणापासून तुम्ही बघता फेरीवाले वगैरे घेतलेलं. पण सुरुवातीला जेव्हा प्लॅस्टिकचं म्हणजे वापर होत होता तेव्हा ते विकत घेतलं जायचं नाही. एकदा प्लॅस्टिकची वस्तू फुटली की फुटली. तर पण आता आपण बघतो की कुठलीही साध्यातली साधी प्लॅस्टिकची वस्तूसुद्धा तुमच्याकडनं घेतात ते फेरीवाले. तर मग हे कशामुळं? कारण त्याचं आता विघटन शक्य झालेलं आहे. मग ह्या प्लॅस्टिकचं आधीच बनवलेल्या प्लॅस्टिकचं विघटन घडवून आणतात आणि परत त्याच्यापासून नवीन प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या तयार केल्या जातात. तर हे प्लॅस्टिकचं विघटन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता मुख्यतः बऱ्याच काही व्हिब्रिओ प्रजातीमध्ये आहेत. व्हिब्रिओच्या प्रजाती. व्हिब्रिओ क्वालरा म्हणजे नेहमी तुमच्या ऐकण्यात आलेला शब्द आहे. व्हिब्रिओ क्वालराची जीवाणू. त्याच्यानंतर आयडोनेला साकिएन्सिस अशा प्रकारचे. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस
नॉर्काडिया आणि ॲक्टिनोप्लेन्स यासारख्या कवकाच्या प्रजातीमध्ये सुद्धा त्या प्लॅस्टिक PETचं विघटन करण्याची क्षमता असते. कोणतं? ॲक्टिनो नाव सूक्ष्मजीवाचे लक्षात ठेवत चला. ॲक्टिनोमायसेटिस, त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स, तर अशा प्रकारे काही कवकाचा वापर करून त्या PETचं किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्याचं विघटन घडवून आणलं जातं. तर असं मुख्यतः पाण्याचा तेलाचा तवंग दूर करण्यासाठी, पाण्यातील प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर परत एक काही सूक्ष्मजीव आहेत. उदाहरणादाखल त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे ॲसिडोबॅसिलस. ॲसिड आम्ल, बॅसिलस म्हणजे जीवाणू. ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडंट्स. ऑक्सिडंट्स म्हणजे ऑक्सिडेशनची क्रिया घडवून आणणारे, ऑक्सिडेशन करणं. आणि ते कुणाचं ऑक्सिडेशन करतात? ॲसिडचं, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल याचं ते ऑक्सिडेशन करून आणतात. आपण पाहतो की मुख्यतः खाणीतून जे वायू बाहेर पडत असतात, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, तर हे वायू कारखान्यातून विषारी वायू म्हणून बाहेर पडत असतात. मग हे वायू जेव्हा तिथल्या पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात तेव्हा या प्रत्येकापासून आम्ल तयार होतं. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड याच्यापासून कार्बोनिक आम्ल तयार होतं, HCO3. SO2 किंवा H2S पासून H2SO4 तयार होतो. NO2 पासून HNO3 नायट्रिक आम्ल तयार होतं. मग हे आम्लयुक्त पाणी जेव्हा जमिनीवर येतं तेव्हा त्याला आपण ॲसिड रेन किंवा आम्लवर्षा म्हणतो. अशी वर्षा ज्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण आहे. आणि आपण आम्ल शिकताना शिकलेलं आहे की हे आम्ल हे अतिशय घातक असतात, तीव्र असतात ते. मग असे आता हे ॲसिड जेव्हा अतिशय नाजूक असे पानं, फुलं वगैरे असलेल्या वनस्पतीवर पडतात तेव्हा ते वनस्पती नष्ट पावतात, तिथं जळतात ती वनस्पती. मग हे आम्लवर्षाचं हे मोठं दुष्परिणाम आहे. आणि हे परत त्या जमिनीवर पडतं तेव्हा तिथली माती ही ॲसिडिक होते, आम्लयुक्त होते. त्याच्यामुळं तिथं उत्पादन होत नाही, म्हणजे आपण त्याला जमीन नापीक झाली असं पण म्हणतो. तर मग असे काही आता आपण जे शिकलेलं आहे ॲसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडंट्स हे प्रजाती काय करतात, जीवाणू, हे जीवाणू सल्फ्युरिक आम्लाचं सल्फ्युरिक आम्लाचं ऑक्सिडेशन करतात, त्याचं विघटन करतात आणि त्याचं जमीन ही प्रदूषण होण्यापासून ते वाचवतात. तर असं वेगवेगळ्या 3 क्षेत्रामध्ये आजच्या पाठामध्ये आपण सूक्ष्मजीवाचा वापर पाहिला. स्वच्छ तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की समुद्रावर होणारी तेल गळती कशी कमी करायची. प्लॅस्टिकच्या म्हणजे जेव्हा टाकाऊ पदार्थ वाढतात त्याच्यामुळे जे भूप्रदूषण, जलप्रदूषण होतं प्लॅस्टिकचं, तर अशा ज्या PETपासून प्लॅस्टिक तयार झालेलं आहे त्याचं विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवाचा वापर. आणि आम्लवर्षापासून जे आपलं नुकसान होत असतं तर त्या आम्लवर्षापासून जे भूप्रदूषण होत असतं ते भूप्रदूषण वाचवण्यासाठी सूक्ष्मजीवाचा वापर. तर एवढा आज आपण इथंच थांबूयात. परत एकदा विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी परवाच्या प्राण्यांच्या वर्गीकरण पाठावरची परीक्षा दिलेली नाही त्यांनी आज ताबडतोब ती परीक्षा द्यायची आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा आहे.
ठीक आहे. तर पुन्हा सांगते, घरीच राहा, सुरक्षित राहा, हॅव अ गुड डे.